दिन में बाइक लेंगे बाहें मौज। मी तुम्हाला इथलं हे सगळं दाखवतो। आधी ताज हॉटेल काय बघा आता भेटणार नाही। ताज हॉटेलचा चहा पण मागे ना 350 रुपयाला चहा आहे। आपलं बजेट नाही तेवढं तुम्हाला ताज हॉटेल आतून दाखवण्यासाठी। असं मग एक काम करू आपण तुम्हाला हे दाखवतो गेटवे ऑफ इंडिया। तर हे बघा भावांनो हे गेटवे ऑफ इंडिया आहे। तर जय शिवराय भावांनो, मी आज 15 ऑगस्ट निमित्त CSMT स्टेशनला आलो आहे। तर आपण आज BMC बृहन्मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा इथला 15 ऑगस्ट बघणार आहे। ॲक्च्युली लेट झालं आहे मला, जवळजवळ 8:30 वाजून गेलेत, पण तरी पण थोडंसं बाहेर आहे, मला दाखवण्याचा प्रयत्न करतो। चला पटपट। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे। महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा तुझी होळी गगननाया नभा आस्वाराच्या चुकानीला सदावलेचे जीवा संग्रामीचा सिंहगर्जना शिवशंभू राजा दरी दरी तुन नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा छातीवरी ओरली राजा उमात शिजला इंद्राच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे गीत हक्तरावी महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा।
ही ओळख अधिक समर्थपणे पार पडण्यासाठी आपण सर्वांनी आज शपथ घेऊया. महापालिकेला असंच सातत्याने लाभू नये एवढंच मी या प्रसंगी सांगतो. आणि पुन्हा एक वेळा स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मनपूर्वक कर्तव्य बजावणारे योगेश हनुमंत कोंडावार अग्निशामक यांना देखील शौर्य पुरस्कार प्राप्त झाला. ना बेटा तर नमस्कार मित्रांनो, 15 ऑगस्टचा सोहळा पार पडलेला आहे. तुम्ही आपल्या व्हिडिओत बघितलं. मला वाटलं आता मला लेट झालं काय पोचाय, पण मी परफेक्ट टायमिंगमध्ये पोचलो आणि शेवटी इथला 15 ऑगस्ट मी बघितला. 3 वर्ष झाली मी मुंबईत राहतो आहे, तरी 15 ऑगस्टला मला कधी इथे येणं झालं नाही. लास्ट टाईम आम्ही ट्राय केला होता, रोहिताना आम्ही आलो होतो, पण आम्हाला त्यावेळेस पण लेट झालं होतं. राष्ट्रपती भवनला आम्ही गेलो होतो, पण तिथे पण आम्हाला जायला थोडंसं लेट झालं आणि ते पण बघता आलं नाही आम्हाला. पण यावर्षी मी पूर्ण कव्हरअप केलेलं आहे, पथसंचलन वगैरे दाखवलेलं आहे. आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता की CST वगैरे आहे इथे, आणि ही BMCची बिल्डिंग, आणि इकडे आहे ती CST स्टेशनची बिल्डिंग आहे, म्हणजे अगदी समोरच आहे. आता त्याच्यात गर्व कशाचा वाटतो माहिती आहे काय, की 150 वर्ष इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं, आणि या त्यांच्या वास्तू आहेत. ही बघू शकता, ही एक बघू शकता, किंवा मेन म्हणजे आपली BMCचीच ही एक. या वास्तूंवर, ह्या ब्रिटिशकालीन वास्तू आहेत, आणि या वास्तूंवर आपला भारताचा तिरंगा फडकतोय, यातच खूप सर्वात मोठा अभिमान आहे. तर भावांनो, आपण BMCला झेंडावंदन केलं. आता तिथून मी चाललो आहे गेटवे ऑफ इंडिया. आता लास्ट टाइम काय झालं होतं, रोहित मी दयानंद आम्ही तिघं 15 ऑगस्टच्या दिवशी आलो होतो, आणि आम्हाला जायचं होतं राष्ट्रपती भवनमध्ये, राजभवनमध्ये जायचं होतं.
आणि राजभवनला आम्ही गेलो तर तिथे एंट्री नव्हती आम्हाला, कारण की त्यावेळेस राज्यपाल नियुक्त झाले नव्हते. आता आमचा पास वगैरे होता पण आमचा पास वेस्टच झाला होता की कारण की राज्यपाल नव्हतं, त्यामुळे बंद होतं राजभवन. मग आम्ही आलो होतो इथे म्हणजे हे नेव्ही डॉकयार्ड आहे. तर हे बघू शकते इथं जहाज ठेवलेलं नेव्ही डॉकयार्डचं. हे बघा इथे लिहिले बघा विक्रांत जहाज आहे हे. आणि हे समोर जे दिसतंय ना हे पोलीस मुख्यालय आहे. आता पोलीस मुख्यालयाचा पण झेंडावंदन झालाय. पाऊस चाललाय त्यामुळे मी फ्रंट कॅमेरा ऑन नाही केला कारण की मी भिजतोय ना पावसात. छत्रीखाली मोबाईल पकडला, नवीन मोबाईल एक तर असं. ते इथून आहे ना हे बघा हे पोलीस मुख्यालय. आतमध्ये सोडतील नाही सोडतील माहीत नाही आपल्याला, इथनं दाखवतो. इथून सरळ गेलं ना की आपल्याला गेटवे ऑफ इंडिया येतं. तिथंच ताज हॉटेल आहे. लास्ट टाइम मग आम्ही इथनं तिकडे गेलो, मग तिथं फोटोशूट वगैरे केलं होतं आम्ही. तर भावांनो तुम्हाला वाटत असेल की मुंबईत हे सगळे स्पॉट लांब आहे, BMC बिल्डिंग, पोलीस मुख्यालय किंवा छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम. तर तसं काय नाही भावांनो, ही जे समोर जे दिसतंय ते छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम वस्तुसंग्रहालय. आणि हे जे दिसतंय हे जी जाळी हे पोलीस मुख्यालयाचं हे गेट आहे. आणि हे बघा बाईक रायडर चाललेत. आणि इथून फक्त थोडंसं चालत ते जे समोर दिसतंय ना समुद्र, हा हेच गेटवे ऑफ इंडिया आहे. तर इथून थोडंसं चालायला लागेल भावांनो. हे बघा फुटपाथवरनं चालू आहे आपण, सेफ्टी महत्त्वाची आहे. तर इकडे बघा अशा जुन्या बिल्डिंग आहेत, सगळ्या ब्रिटिशकालीन बिल्डिंग आहेत, सगळ्या ब्रिटिशने बनवलेल्या बिल्डिंग्स आहेत. आणि गव्हर्नमेंट ऑफिसेस भरपूर आहेत. या एरियाला प्रॉपर नाव म्हणजे मराठी नाव जे आहे ते कुलाबा नाव आहे. कुलाबा म्हणतात या एरियाला. काय लोक कोलाबा पण म्हणतात, पण जे काय असेल ते मराठी नावाचं कुलाबा आहे. तर हे बघा भावांनो आपण पोचलोय. हे गेटवे ऑफ इंडिया आहे. आता ही जी लाईन लागली ना ही लाईन कशाची तुम्हाला सांगतो. इथून एलिफंटाला जाता येतं. आता एलिफंटाला जाण्यासाठी ही लाईन आहे बघा, ही एवढी मोठी लाईन आहे. इथं आपल्याला थोडंसं चेकिंग करून आत सोडतात, कारण की 26/11 हल्ला झाला होता ना तो इथे ताज हॉटेलवर झाला होता. ती इथे शेजारीच आहे. अच्छा आता इथं थोडंसं चेकिंग करावं लागेल, मग तिथून आपण आज जाऊ. तर भावांनो थोडंसं चालत आता पावसात भिजत आपण पोचलोय गेटवेला. गेटवे ऑफ इंडिया. हे बघा माझ्या मागे असं छत्री आज भेटली नाही. माझी छत्री कुठे ठेवली होती काय माहिती, गडबडीत मग मम्मीची छत्री उचलून आणली. आणि हे जे बघताय ना हे ताज हॉटेल आहे. तर तुम्हाला इथलं थोडंसं एक्सप्लोर करतो, जर छत्री उघडतो. त्याचं नवीन मोबाईल आहे, भिजेल. हां तर गेटवे ऑफ इंडिया म्हणजे ही सगळी ही वास्तूच आहे फक्त, याला छत्रीमुळे दिसत. हां हे बघा असं. गेल्या वर्षी ना लास्ट टाइम इथे एक मोठा कार्यक्रम होता, डान्स वगैरे ठेवली होती तिथे त्यांनी असं. आता यावर्षी त्यांचं काय नियोजन फसले काय माहिती आपल्याला, पण आहे स्टेज वगैरे टाकलेले. कारण हे नेहमीचं स्टेज आहे, मला माहिती नाही. ज्यांना माहिती असेल त्यांनी मला कमेंट करा. आणि ही जी मागची बिल्डिंग बघता ना हे म्हणजे हे ताज हॉटेल आहे. ताज हॉटेलला 26/11 हल्ला झाला होता, तेव्हापासून इथे चेकिंग वगैरे वाढवलं आहे. आणि जे कसाब लादेन वगैरे जे आले होते ना ते या समुद्राच्या मार्गे आले होते. त्या छत्रीचा लई गोळ होते ना. थांबा बंदच करतो छत्री. तर भावानं छत्री बंद केली. हां आता माझ्या मागं बघा ही जी बिल्डिंग दिसते ही वास्तू, याला गेटवे ऑफ इंडिया म्हणतात. कसाब लादेन जे आले होते ते या समुद्राच्या मार्गे आले होते. हा माझ्या मागं समुद्र आहे. आता मी तुम्हाला सांगतो सगळं जवळच्या जवळ आहे. मुंबईत फिराय जर का तुम्ही मुंबईत जर पहिल्यांदा येत असाल तर बस करत बसू नका, टॅक्सी वगैरे करू नका, फुकट पैसे जातील तुमचे. सगळं समोरासमोर आहे. पोलीस मुख्यालय तिथं बघितलं, त्याच्यासमोरच छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम वस्तू संग्रहालय. तिथं 150 रुपयाचं तिकीट आहे. तिथे ते जाऊन वस्तू संग्रहालय बघा. हां ते झालं की हे तिथून पोलीस मुख्यालय, तिथून थोडंसं चालत आलं की गेटवे ऑफ इंडिया. त्याच्या करेक्ट समोरच ताज हॉटेल आहे. आणि याच लाईनला म्हणजे इथून जर थोडंसं सरळ चालत गेलात ना तुम्ही की हे जे दिसतं ना ही सगळं सीन ती म्हणजे मरीन आहे. मरीन लाईन्स जी तुम्ही म्हणता मरीनला जायचं ते इथंच आहे पुढे. याच लाईनने थोडंसं पुढं चालत गेलं ना की इथेच आहे पुढे. तर आता मी तुम्हाला इथलं हे सगळं दाखवतो. आधी ताज हॉटेल काय बघा आत्ता भेटणार नाही. मग ताज हॉटेलचा चहा पण मागे ना 350 रुपयाला चहा आहे. काय आपलं बजेट नाही तेवढं तुम्हाला ताज हॉटेल आतून दाखवण्यासाठी.
असं मग एक काम करूया आपण तुम्हाला हे दाखवतो गेटवे ऑफ इंडिया. तर हे बघा भावांनो, हे गेटवे ऑफ इंडिया आहे. आणि तिकडे जो पलीकडे तो सगळा समुद्र आहे. आता म्हणजे हे मुंबईत यायचं गेट आहे म्हणून गेटवे ऑफ इंडिया. म्हणजे भारतात पहिलं कसे 3 प्रेसिडेन्सी टाउन होते आपल्या भारतामध्ये. पहिलं म्हणजे बॉम्बे प्रेसिडेन्सी, दुसरं मद्रास आणि कलकत्ता, हे 3 प्रेसिडेन्सी टाउन होते आपल्या मुंबईमध्ये. आणि मुंबईमध्ये नाही, सॉरी, होल ओव्हर इंडियामध्ये आपले 3 प्रेसिडेन्सी टाउन होते, बॉम्बे, मद्रास, कलकत्ता. आता त्या 3 प्रेसिडेन्सी टाउनमध्ये सगळ्यात पहिले जे प्रेसिडेन्सी टाउन होतं ते म्हणजे मुंबई, म्हणजे त्या काळचं बॉम्बे. आता हे ब्रिटिश त्याला बॉम्बे उच्चारायचे आणि आता त्याचं नाव मुंबई केलं. आणि विटी जे स्टेशन आहे त्याचं नाव नंतर बदललं, त्याचं नाव CST केलं. CSTचं नंतर नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स केलं, CSMT. पहिलं CST होतं, आता CSMT केलं, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स. आणि त्याचं जुनं नाव विटी आहे, म्हणजे विटी म्हणजे क्वीन विक्टोरिया, मग त्याच्यावरून विटी असं. आता इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बघा, अश्वारूढ पुतळा आहे. ते परत इथे स्वामी विवेकानंदांचे आहे असं. ते का तिथे इथनं झूम मारतो. आता कसं कॅमेरा चांगला आला आपल्याकडे, हे बघा, दिसले का. आता इथं लोक चूक काय करतात माहिती आहे काय, इथं येतात या स्पॉटला आणि इथं गेटवेचा फोटो काढतात. पण खरं तर इकडं सगळे दुर्लक्ष करतात, इकडं कोण फोटो काढायला मागत नाही. आता इथं गर्दी बघा, हे 3 जण दिसतात. हे 3 पण मला असं वाटते आपल्या सातारबागची आहेत, त्यामुळे इथं आलेत फोटो काढा. आणि इकडे बघा गर्दी बघा, इकडे आहे का ही गर्दी, इकडे फोटो काढण्यासाठी. हे ताज हॉटेल आहे. कधी जर आयुष्यात संधी जर आलीच तर हे ताज हॉटेल तुम्हाला मी आतून दाखवेल.